अतिशय दर्जेदार फुटबॉलपट्टू रेसमध्ये आहे. तर थेट जाऊया जे विजयवन मॅच आहे दुसऱ्या फेरीतील. बॅटिंग करतात पण निलेशला स्ट्राईकवर पाहतोय. टॉस जिंकले, लेट स्टार्ट होतं गेम. इशारा आमच्या पोहोचवलाय अंपायर, धन्यवाद. आणि पहिले ओव्हर हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर साहिल. ही लढत असेल ना, पहिल्यावरून मजा येईल मॅचमध्ये. दर्जेदार पहिला चेंडू दर्जेदार टाकला. किती सोच वेगळी आहे पहा साहिलची. बऱ्याच वेळेला तो राईट मोर द विकेट येतो, पण निलेशसाठी त्याने अक्रॉस अराउंड राईट अराउंड द विकेट सोडून दिलाय. किती तीक्ष्ण जर हा टप्पा पडल्यानंतर असं वाटलं स्लाइटली लेग स्टंपच्या बाहेरून पत्र जाणारा चेंडू किती कुशल त्याने सोडला. नतीजा वाईट. एक्स्ट्रा धावणे सुरुवात येते. श्रीगणेश झालाय 1-ने. पहिला डॉट नंतर वाईट. डीप कव्हरला आपण पाहू शकतो. डीप वाईडिश लॉंग ऑफला आहे. शरपाचं दूर होता. बॅटला पिचिंग करताना मात्र पोचवलं आणि त्याला ढकलून दिलं तर बॅकवर्ड पॉईंट आणि गळीचे जिथे क्षेत्रक्षण जाईल असं वाटलं होतं. विकेट कीपरला कुठेतरी घोषांक क्षेत्रामध्ये मग गाठेल तसं झालं. हार्ड लक वैभव, पण क्रिकेटचा भाग आहे, होतं. ही लढत जरी त्यांनी गमवली परंतु अशा कित्येक खेळ्या यश असेल. खास करून आमचा वैभव असेल, श्रीकांत नारायणकर असेल, बॅट कोणाचं तरी चालली असते ना कदाचित, मात्र सामना अतिथीच्या एकदम लढतीमध्ये पोचली असते ती मॅच. ओ माय गॉड, फर्निचर डिश टप्पा पडल्यानंतर स्लाइटली नो एक्स्ट्रा रूम शोधत होता निलेश, परंतु काय चालाखीने हा चेंडू टाकलं. बरोबर मिडल स्टंपला पिचिंग चेंडूला आत आणलं. इन कटर, क्लीन बोल्ड. उत्तर नव्हतं निलेश. मोठा आघात बसताना निलेश परतलाय स्वस्तात. डीजे प्लीज. तर आमचे जे डीजे ऑपरेटर हे गंगेश शिरोणाचे, ज्यांच्या सिस्टमच्या माध्यमातून सुंदर गीतं सकाळपासून वाजली जातात, पण जेवणाच्या वेळेसाठी मात्र त्यांनी विश्रांती घेतली. गाणं थोड्याशा वेळासाठी मात्र वाजणार नाही. विकेट सेटकर चौकार आल्यानंतर, परंतु आता सोहलच्या जागी स्कोरर म्हणून स्वप्नील ठाकूर हा नेम आमच्या स्कोररच्या भूमिकेमध्ये. स्वप्नील ठाकूर अजून हे स्वप्नील टाकले होतं. कोपरी गावचा एक बेहतरीन बॉलर. त्यांच्याच माध्यमातून येणाऱ्या 2-3 ऑगस्ट रोजी कोपरी गाव येथे अतिशय पावसाळीचे दर्जेदार ओम साई मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. राईट आर्म द विकेट. बॅकफुटवर जाताना अगदी काना जाऊन चेंडूला मध्ये पोहोचवलं. डीप स्क्वेअरला ओलांडताना क्लिअर केलाय. जबरदस्त फटका आला षटकार. पहिला मॅचचा हिरो प्रीतम सिक्सर. व्हॉट अ शॉट. हे मैदान म्हटलं ना तर प्रीतमसाठी खूप खास आहे. खास करून व्यावसायिक क्रिकेटर ग्रेट बॉलर रजत मुंडे, त्याच्या विरुद्धामध्ये ते सलगचे 4 षटकार कोणी विसरला नसेल. तर बॅटला ही केलपट्टी खूप लाडाची आहे आमच्या प्रीतमची. आल्या षटकाराने षटकार ठोकताना सांगितले येस ही खेलपट्टी पिच खूप लाडाची आहे. ओ माय गॉड, फॅब्युलसली सुपर डुपर ट्राय. एक जीव घेण्याचा प्रयत्न त्याला मध्ये प्रीतम गेला तर इथून मात्र खिंडार पाडू शकतो आपण. सुपर ट्राय बाय साहिल. बॅकफुटवर जाताना थोडासा मध्ये डाऊन द ग्राउंड, परंतु हात साहिलने पोहोचवले. कशमकश पाहायला मिळतंय षटकार नंतर. तर ड्रॉप झालेला कॅच हॅड होता हाफ चान्स. त्याच्यानंतर सिंगल घेतली. ही सिंगल मात्र जाईल अतिरिक्त धावसंख्येमध्ये. धावसंख्येला आपण कटाक्ष टाकूया. षटकार आले, ओव्हरमध्ये विकेटही आल्या, धावा दिल्यात 10 ओव्हरची होते. इथून समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ झाले समाप्त. दुसऱ्या राऊंडच्या मॅचमध्ये टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करण्यात निलेशचीच गेलेली पहिली विकेट. षटकाराला दिलासा दिला. 10 धावा लागल्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. नंतर दुपारच्या सत्रामध्ये आपण सत्रात पाहणार अंडर-25 मच्छिंद्र स्मृती धारावीच्या विरुद्ध जासई 25 वर्षा खाली या संघ सज्ज असेल. नंतर शहीद भगतसिंग 11 आणि माहुल कोलीवाडा यांच्या विरोधात अंडर-25. तर दुसऱ्या कडे जाणार आहोत. यशवंतराव चव्हाण क्रीडांगण
पावसाळी रबर क्रिकेट दुसऱ्या राऊंडचा मॅच. आता प्रीतम पाटील षटकाराने दणदणीत खातं खोळला जरूर. इथे फटका टप्पा कदाचित धोका देईल. झालं नाही तसं काय फिल्डिंग केली यार. व्हॉट अ फिल्डिंग बाय अतिश. सुपर डुपर फिल्डिंग. परंतु पहा बॅकअप नसल्या तर किती धोकादायक किती नुकसान झालं बाय. 2 तर काढल्या मिळतील किती 3. ओ माय गॉड किती जीवतोड प्रयत्न केला होता. डीप ऑइडीस लांगावरून आता लॉंगॉनच्या ठिकाणी त्यांनी झपाट्याने अतिशने मात्र फील्ड केलं. कोणताही क्षेत्ररक्षण बॅकअपला नव्हतं. नतीजे एक्स्ट्रा 2-3 धावा मिळतील जातील खात्यामध्ये. प्रीतमच्या धावसंख्या मात्र 3 वाढला गेल्या. पोहोचतो 13 वर 13. एक धाव महत्वाचे क्रुशल मॅच आहे हे प्रीतमलाही माहिती आहे आणि अतिशला माहिती आहे म्हणून त्याने जीव घेण्याचा प्रयत्न करता फिल्डिंग केलं होतं लाजबाब. पण पाणी फिरलं गेलं. एकही खेळाडू बॅकअप करायला नव्हतं. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय वरून त्या वरूनची प्रतीक्षा आहे पावसाची प्रतीक्षा आहे. रेडी नव्हता सज्ज नव्हता त्याने चांगलं थांबलं. कदाचित जर थांबवलं नसतं कारण हात एस्ट्यान लागलं होतं निर्णय वेगळा येऊ शकला असता. मे बी चान्सेस तुझं निर्णय वेगळा परंतु तसं नव्हतं. खरं थांबवलं होतं रेडी नसताना. तो खायला होणं तर वाकून मध्ये फ्लिक केला. वाईट मिड विकेट ठिकाणी क्षेत्ररक्षण येईल. साहिल दिवेकर फील करेल तोपर्यंत सिंगल मात्र अर्जित होते. थोडासा मध्ये चेंजेस केलं. हँडलिंग द बॉलर ऑफ द लाईन मध्ये कॅप्टन दक्ष फायटर्स बेलापूरने. कारण संजयला आम्ही पाहिलं होतं पहिल्या मॅच मध्ये पण यावर वरुणला आणलं तर वरुण पहिल्या मॅच मध्ये शेवटचं ओव्हर हाताळलं त्याला मात्र थोडंसं पुढे आणतात. एक कॅप्टनची सोच आहे. एक कॅप्टनचे कर्णधाचे विचार आहेत की वरुणला त्याने आणलं संजयच्या जागी. राईट आर्म राऊंड द विकेट बॅकफुटवर गेला होय म्हणते बॉल पण सुदैवाची साथ मिळते वंडर बाजी जेपीला. इथून सिंगल फक्त मिळते. 4 ओव्हरची मॅच आहे. दुसरं ओव्हर मैदानाच्या आत पहिलं ओव्हर हाताळलं त्यामध्ये धावा खर्च केले होते 10. साहिल दिवेकर नंतर वरुण आलं. पहिल्या बॉलमध्ये थोडंसं गलछापटेपणा पाहायला मिळाला. थोडंसं गोंधळ कोणताही जो क्षेत्ररक्षक होता बॅकअप लावून होता त्यामध्ये 1 होती तिथे मध्ये रूपांतर झालं 3 मध्ये. राईट आर्म राऊंड द विकेट वरुण काय स्ट्रोक आहे एक्स्ट्रा खबा. इज अ फेट अँड शॉट ऑफ द जेपी. षटकार सिक्सर. व्हॉट अ शॉट बट अनबिलिव्हेबल स्ट्रोक. बॅकफुटवर जाताना चेंडूची प्रतीक्षा हपवाली घेतली. कम्प्लिटली ओपन द फेस ऑफ द बॅट अँड थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. जेपी षटकार सिक्सर आला. 6 धावसंख्या धूमधडकामध्ये मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. टॉस जिंकल्यानंतर धावसंख्या फुलली जाते पोहोचते 21 वर 21. 21 धावा. दुसरं वर प्रगती पत्तावर थोडंसं चूक झाली काय हँडलिंग द बॉलर. क्रमांकामध्ये बदल करताना थोडीशी चूक होते का संजयला नंतर वरुणला आणलं. ओ माय गॉड चूक तर झाली कॅप्टन जे सांगणारा. लगतचा दुसरा बॅक टू बॅक दुसरा षटकार वंडर बॉय जेपीच्या बॅट मधून शॉट ऑन पुल सिक्सर. व्हॉट अ शॉटर. कम्प्लिटली गुड बॅलन्स ऑफ द बॉडी. शरीराच्या जवळून कम्प्लिटली समतोल जॅक केला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून एक एक्स्ट्रा कव्हर. दुसरा शॉट ऑन जॅक. सुपर बॅटिंग बा जेपी. सलेगचे 2 षटकार. हसरा करतो चेहरा मात्र स्कोरचा आता पोहोचते धावसंख्या तब्बल जाऊन टपते 27 वर. अजून या ओव्हरचा विचार केला तर अजूनही शेवटचा बॉल असं स्वप्नील ठाकूर आम्हाला सांगतो स्कोरच्या भूमिकेत. पहिल्या 2 मॅच मध्ये सोहेल नाईक याने अतिशय दर्जेदार मात्र स्कोरिंग केलं. तदनंतर मात्र आता अपडेट करताना तो सोहेल स्क्रीनवरती सिंगल मिळते. ओव्हरची झाली दुसरी समाप्ती. 14 धावांच्या सरासरीने 28 धावा. मात्र 1 विकेट निलेशी लवकर गेल्यानंतर डोळाला सांभाळला. अगदी प्रीतमला ज्याने पहिल्या आल्या षटकारनं मात्र खातं कोळलं त्याच्यानंतर मात्र स्ट्राईक दिली. अर्थातच वंडर बॉय जेपीला त्याने काय केलं तर एक देखणा फटका क्रिकेटचं जे माधुर्य आहे त्याला सांगताना मग एक्स्ट्रा कव्हर. त्यानंतर दॅट इज अ रोहित शर्मा अंदाजमध्ये शॉट ऑन जॅक षटकार. 28 धावा 1 गडी बाद. आता संजय पहिला मॅचचे हिरो प्लेयर ऑफ द मॅच ज्याने 2 ओव्हर हाताळलं होतं पहिल्या मॅच मध्ये. फक्त 6 धावा देत 2 विकेट घेताना आपला हक्क सांगितला सामनावीरसाठी. त्याच्याबरोबर तो पहिल्या मॅच मध्ये दुसऱ्या ओव्हर मध्ये आला होता.
आता तो थोडासा वरून लागला तर तिसऱ्या ओव्हरमध्ये संजय फ्लिक ऑफ द रिस्ट स्क्वेअर लेगला डाऊन द बॉल थोडासा अखूड पडला चूक झाली जाऊ का नको बॉल गेला डोक्यावरून दस्तक देताना चौकार चरण थँक्स धुजे गगनेश चौकार चुकी नव्हती संजयची चुकी होती फिल्डरची हो आताच चुकीला माफ करणार नाही कारण ही खेळपट्टी आहे खूप लाडाची प्रीतमची आणि प्रीतमनं सांगितलं येस चौकानंतरची चूक होती फिल्डरची आता चूक मात्र बॉलरची मी ठरवताना षटकार सर थँक्यू सो मच चांगलं गीत कारण आता चढता भाव वधारला प्रीतमचा स्ट्रोकच्या बाबतीत ओ माय गॉड येस ॲब्सोल्युटली नो चान्स टू द बॉलर शरीर वेदी मारा शरीरवर आढळला आता फुल टॉस अगदी त्वेषाने टाकलेला नॉट पर्पजली वाईट उद्देश नव्हता कुठे ते यॉर्क करण्याचा प्रयत्न हातून सटकला फुल टॉस गेल्या शरीर होती आणि नोंद मध्ये झाली नो बॉलची अंपायर डिक्लेअर नो बॉल नाव चान्स फॉर द फ्रीट टू जेपी फ्रीटचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन हे शहाणपणाचं लक्षण होतं संजयची हीच गोलंदाजीने केलं होतं आणि सात्याने खूप त्रास दिला होता पहिल्या मॅचमध्ये विचार केला अनिल काका यांच्या विरुद्धमध्ये ती मॅच खऱ्या अर्थे 50-60 पर्यंत जाणं पण 2 ओव्हरमध्ये रोखलं होतं संजयचे हा पहिलीच विकेट मात्र मिळवती होती परंतु तो हार्ड कॅच घेण्यासाठी असमर्थ दाखवली होती डीप स्क्वेअरलेल्या चौकार झाला होता तदनंतर षटकार जरूर आहे आणि नो बॉल +1 अशी एक आणि आता सिंगल समोर प्रीतम चल हव्याच्या जोरदार या प्रभावामुळे स्टंप मात्र पडल्यात पुन्हा जाते बॉलिंग मार्फत संजय तिसरं ओव्हर हाताळताना आपलं पहिलं टीम कडून आपलं स्वतःचं पहिलं फुलटा सोडणार नाही मित्र बॅटमध्ये तडाईक येतात आणि खेळपट्टी मात्र सातत्याने मोठ्या स्ट्रोक साठी ही प्रेमात पडते कोण प्रेमात पडते नाही यामध्ये प्रीतम मात्र खेळपट्टीच्या प्रेमात आहे आणखी एक षटकार तिसरा 2 वर्षापूर्वी रजत मुंडे सारख्या एक व्यावसायिक गोलंदाजावर चढवले सलगचे 4 षटकार कोणीही मात्र प्रेक्षक विसरला नाहीये आणि त्याच्या यादीमध्ये त्याच्यात आठवणीमध्ये मात्र आता स्फोटक बॅटिंग पहिला मॅच हिरावून घेताना ती दर्जेदार बॅटिंग आता दुसऱ्या मॅच मध्ये जेपीला साथीला घेताना निलेश गेल्यानंतर अगदी मात्र सुस्थितीमध्ये टीमला नेताना 47 मध्ये पोहोचवलाय गावदेवी ऐरोली विरोधामध्ये दक्ष फायटर्स बेलापूर फिल्डिंग करताना तिसरं ओव्हर चालू 47 धावसंख्या तर खूप आले विचार केले या ओव्हर मधले 4 बॉल म्हणजे 8 बॉल अजून आहेत जेपी आणि प्रीतमकडे संजय कमजिंग बॉल टू प्रीतम राईट आर्म राऊंड द विकेट दर्जेदार बॉल पेश करण्याचा प्रयत्न लॉंग लेगच्या ठिकाणी जातोय हा बॉल टप्पा घेतला मिळेल फक्त सिंगलने 48 जाऊन पोहोचले 7 चेंडू अजून शेवटचा बॉल तिसऱ्या ओव्हरचा घेऊन येईल समोर असेल पुन्हा एकदा व्हेरी डेंजरस प्लेअर प्रीतम पाटील दर्जेदार क्रिकेट आणि अतिशय ही पावसाळी दर्जेदार भव्य दिव्य स्पर्धा आपल्या समोर कामेश नाईक दीपक ठाकूर आणि क्रिश नाईक घेऊन येतो अलाउन द कार्पेट दिशा दिले वलवलं फ्लिक ऑफ द जादू दाखवली फ्लिकची मिडवेच्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आता मात्र बॅकअप होतं परंतु एक सिंगल मिळले कीप द स्ट्राईक पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्या शेवटच्या हाणामध्ये षटकार स्वतः जवळ मात्र ठेवलं प्रीतमने विचार केला तर 3 षटकार 1 चौकार 1 तिहेरी धाव म्हणजे वैयक्तिक जाऊन तो प्रीतम पाटील आणि खेळतोय 29 चेंडू मध्ये 3 षटकार 1 चौकार 1 तिहेरी याच्या साहाय्याने 29 फक्त 11 चेंडू घेतलेत
अशा बरं शेवटचं ओट टाकण्यासाठी गौरव राईट मोर द बेकेट. ओ माय गॉड, बेहतरीन टायमिंग. डाऊन द ग्राउंड इज अनदर षटकार क्रमांक 4 बॅटमधून प्रीतमच्या सिक्सर. सुपर बॅटिंग आहे. अर्धशतक पार. संपूर्ण श्रेय जाईल एक तडाखे बंद. ओ माय गॉड, व्हॉट अनदर इज बिग वन. हो हो हो, बॅक टू बॅक दोन ब्लास्ट. सलगचा दुसरा षटकार, ओव्हरऑल 5वा षटकार. वैयक्तिक बॅटमधून बरसताना प्रीतम पाटील सिक्सर. दोन सलगचे षटकार आणि हाणामारीचं षटक आहे. बॅटला चाटून ब्रश होऊन सिंगल. दोन षटकांत एक सिंगल. वैयक्तिक अर्धशतकाच्या जवळपास जाऊन पोहोचलाय. 62 तर झाल्या टीमच्या, परंतु वैयक्तिक मात्र 42 वर. 8 डाबा दूर. स्पर्धेचं पहिलं अर्धशतक लावण्यासाठी प्रीतम अलाउन द कार्पेट एक्स्ट्रा इथे मात्र लॉंग. ओ फुटबॉल, फुटबॉल जरूर आहे. फिफा, परंतु ते क्रिकेट आहे. संजयचा तो गोल पोस्टवरून झोलून जसा गोलकीपर जसा थांबवण्याचा प्रयत्न निर्थक ठरवता. 4 रन. 46 व चौकारी असताना फक्त 4 धावा आणि या ओव्हर मधले फक्त 2 बॉल. 2 बॉल मध्ये 4 धावा. अर्धशतक पूर्ण करणे ओव्हरऑल टीमचा स्कोर पोहोचवले 4 ने. 66 धावा. धावसंख्येला भला मोठा आकार दिलाय. 46 खेळताना 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अर्धशतक पूर्ण करेल काय? बॅकफुटवर जाताना जबरदस्त बॉल. अंदरुनी किनारा बॅटच्या आतल्या बाजूला गुटमरत आला. धाव मात्र मिळत नाही. शेवटचा बॉल. गौरव मात्र स्वप्न पूर्ण करून देईल काय? अर्धशतक मारण्यासाठी प्रीतमला 46 वर 46 वर 66 टीम. शेवटचा बॉल. पहिला इनिंग गौरवच्या समोर. अर्धशतकाच्या जवळपास प्रीतम. ओ माय गॉड, खोलात टाकला. अर्धशतक दूर. 47 जाऊन पोहोचेल सिंगल पूर्ण करताना. 67 होत आहेत. वेल इनिंग यार. What a magnificent inning played by प्रीतम पाटील. 47 वर 5 षटकार, 1 चौकार, 1 तिहेरी. याच्या साईने मात्र 47 नाबाद ही खेळी साकार केली. खास करून गावदेवी ऐरोली टीमसाठी प्रीतम. 1 गडी बाद. लवकर गेल्यानंतर काय भागीदारी, अखंडित भागीदारी तोडता आले नाही कोणत्याच बॉलरला. धावा जमवल्या. 67 67 68 धावांचं लक्ष. 4 ओव्हरची मॅच.
येस सुपर संगीत गंगेश. जेवणानंतर जी झपकी लागते ना, झपकीला सुस्तीला मात्र या गाण्यानं मात्र नक्कीच दूर केलं. त्यासाठी विशेष कौतुक आहे गंगेश. कोणत्या प्रकारचे दुपारनंतर सकाळी कोणते गीत असावं याचे छान ज्ञान असलेला आमचा गंगेश. संध्याकाळीच्या कोणत्या पर्यंत अपेक्षित ठरतो प्रेक्षक गाणे ऐकण्यासाठी. ते गीतं सांगणं काही हटकंड आमचा गंगेशना, म्हणून मोठ्या सन्मानाने त्यानं साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून ते ही स्पर्धा गाजवण्यासाठी डीजे गगनेश. चला 68चं लक्ष आहे. तत्पूर्वी मी अंडर 25 दुपारच्या सत्राला पहिला मॅचच्या टास्कसाठी दोन्ही कॅप्टन इथे सन्मानाने मात्र आमंत्रित करतो. मच्छिंद्र स्मृती दाराबे आणि जासई 11 जासई अशी लढत दुपारच्या सत्रात अंडर 25. 68चं लक्ष बरोबर 17 धावांची प्रति ओव्हर मागे. जरी कठीण आहे पण अशक्य नसणार आहे, कारण साहिलचा खेळ पाहिला, आम्ही अतिशचा खेळ पाहिला. जसं तसं उत्तर देण्यासाठी सक्षम आहेत. बॅट चालली तर मॅचला एक वेगळा अंजाम देतील. थेट जाऊया मॅचकडे. साहिलच्या समोर आहे राकेश. लेफ्ट हँड, येस, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ ग्रेट टायमिंग. म्हणून म्हणतो ताकद आहे, सक्षम आहे आणि त्याचा फ्लो आहे. ज्याप्रमाणे षटकारानं दणदणीत खातं कोळलं तर पहिल्या मॅचमध्ये, त्याची बरोबर पुनरावृत्ती केली दुसऱ्या मॅचमध्ये. ग्रेट शॉट यार. म्हणून तर महान अष्टपैलूमध्ये नाव लवकर कोरलं त्या प्लेअरने. नाव आहे साहिल विनोद दिवेकर. व्हॉट अ स्टार्ट यार. साल्या पहिला बॉल, दुसऱ्या बॉल मध्ये चकला गेले डाऊन द बॉल. ओ माय गॉड. तसं उत्तर टिट फॉर टॅट. षटकार नंतर स्क्वेअर पॉइंटच्या वरून मारण्याचा प्रयत्न. बॅटचा टो एंडला लागल्यानंतर एसटी रेक्षा जेपीच्या हातात झेल देऊन दुसऱ्या बॉल वरती परतला साहिल. व्हेरी डिसपॉइंटेड, निराश. एक गडी बाद 6. येस डीजे.
लवकर साहिल गेला, तदनंतर मात्र गौरवले स्वस्तामध्ये. अशी खूप दयनीय अवस्था. 2 गडी बाद 8. गगनेश. थँक्यू सो मच गगनेश. चेतन म्हात्रे या बॅटरकडून अपेक्षा. 2 तगडे फलंदाज स्वस्तात. साहिल नंतर गौरव गेला 4 क्रमांकावर चेतन. ओ माय गॉड, वॉट अ स्पीड. त्याच्या अंगकाठीवरून बिलकुल वाटणार ना काय एवढ्या स्पीडने हा बॉल टाकेल, पण टाकलाय. मनगट आता रगमध्ये असते ताकद, त्याच्या बॉडीवर जाऊ नका. एकदम तेज थरार बॉल टाकला गगन करणने. सुपर बॉलिंग. लो राहिलेला बॉल हलकी अपील विकेटच्या पाठीमागे. काय गोलंदाजी यार. गुड कॅप्टन्सी बाय निलेश. हँडलिंग द बॉलर. कर्णधार नात्याने आपण बॉलरला कसं वापरतो, त्यांना कोणत्या क्रमांकावर येतो. इथं चूक झाली होती पहिल्या मॅचमध्ये, खास करून पहिल्या इनिंगमध्ये, खास करून दक्ष फायटर्स बेलापूर. कारण थोडंसं वरूनला लवकर आणलं होतं. कारण प्रेशर जे टाकत होतं समजेच्या बाबतीत ते न टाकता आलं नाही. कारण जोरदार हमला बॉल बोलला वरून वरती आणि तिथेच मात्र कुठे ते हँडलिंग द बॉलर थोडासा कॅप्टन्स मात्र याच्यामध्ये कम नसीबी ठरला. थोडं बॅकफुटवर गेली ती मॅच. तोपर्यंत जे करायचं होतं प्रीतमने आणि जयेशने करून टाकलं होतं. दबाव टाकणं, प्रेशर महत्वाचं होतं. तर प्रेशर मात्र कुठे कुठे मात्र दूर टाकलं होतं षटकारांची आतिषबाजी करताना. आणि धावा मात्र लावल्या 67. आणि त्या दडपणाखाली मात्र दबला जाताना आता संपूर्ण टीम पिछा करताना दक्ष फायटर्स बेलापूर. नावसा एक नवीन फलंदाज चेतन. अफलातून बॉलिंग. थोडा खांद्यावर मानेवर लागला. जर केवढ्या तेज थरावर बॉलिंग टाकताना मात्र करण राठोड स्वतः निलेश जाऊन विचारतोय. ही खिलाडू वृत्ती आहे, हा स्पोर्ट्समॅनशिप. मॅच बाजूला ठेवूया, पहिलं माझ्या सहकार्यात जाऊन विचारावं. तारीफ करतो आम्ही निलेशची. फुटबॉलचा खूप चाहता आहे. फुटबॉल छान खेळतो निलेश. सदा पूर्णपणे जवळ आहे फुटबॉल. फिफा क्वार्टर फायनलच्या त्या अफलातून मॅच. एम्बापे दॅट इज अ सुपर फुटबॉल खेळताना. आणि वर्ष 39 असताना मेसीने कमाल केली. अगदी गोल्डन बूट मध्ये असताना अग्रस्थानी आहे. सर्वाधिक गोल आता त्याच्या नावावर मात्र आता आहेत. आणि ओव्हरऑल संपूर्ण वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक गोल. ग्रेट लिओनेल मेसी. राईट आर्म राऊंड द विकेट. सुपर बॉलिंग आहे. टप्पा पडल्यानंतर गेले खालून. असं वाटलं होतं थोडं क्वार्टर फायनलमध्ये 32 प्री क्वार्टरमध्ये त्यामध्ये बाहेर झालं असं वाटलं होतं अर्जेंटिना. पण नंतर पहा, हाफ नंतर जवळजवळ 10 मिनिटं जशी शिल्लक होती ते 3 गोल. झोपी गेल्यानंतर आम्ही ती मॅच नंतर पाहिली नव्हती, परंतु दुसऱ्या दिवशी आम्हाला लिओनेल मेसी जिवंत ठेवला अर्जेंटिना. ग्रेट. अशा पण 2 ओव्हरचा खेळ संपल्या. सद्यस्थिती एक तंग आहे. 9 धाव फक्त लागले. लक्ष 68. कम्प्लिटली बॅकफुटवर मात्र जाताना आता दक्ष फायटर्स बेलापूर अगेन्स्ट टू द गावदेवी ऐरोलीच्या. 12 चेंडूचा खेळ आणि खूप धावा हवेत. आता संकेत कांबळे आणखी डावखोरा बॉलर मोर्चावर आणला निलेशने. समोर अतिशय बाजी करावं लागेल तरच शक्य होऊ शकतं. कारण जिद्द ही महत्वाची असते. जिद्द सोडली नव्हती लिओन मेसीला आणि जी गेली होती प्री क्वार्टर फायनल तिला जिवंत केलं. त्याचा आतिश करू शकतो. आतिशची ती धमाका, ती जिद्द आहे, ती चिकाटी आहे. तो धमाकेदार खेळ करण्याची क्षमता आहे. मॅच मध्ये बनवू शकतो, आणू शकतो आतिश. अलॉन द कार्पेट स्वीप केलाय. दूरवरून दुर्वेश मनोरे येईल फील करेल. फक्त सिंगल. 2ची मागणी केली. चेतन मात्र पळायला सावकाश गती नाही, पण 2 धाव मत होतं पूर्ण. 2 धावाने हलकासा पुढे जाताना दक्ष फायटर्स बेलापूर सेकंड राऊंडच्या मॅच मध्ये. 3रं ओव्हर प्रगती संकेत कांबळे आले. पहिला आपला टाकण्यासाठी टीमचा 3रा ओव्हर. लेफ्ट हँड राऊंड द विकेट.
लेग स्टिकला सोडून फक्त सिंगल मिळेल. अगदी कमालाची स्फूर्तिलीपणा दाखवताना वंडर बॉय जेपी, ज्यांनी एकदम एक्स्ट्राच्या झोन मध्ये जाऊ दिले नाही, फक्त सिंगल मिळते. हलकीशी बातचीत करताना, कारण जवळ 5 महिने दूर होता सरावापासून संकेत, कारण वेळ मात्र मिळत नव्हती. पण नंतर पावसाळी क्रिकेट त्याचा थोडासा मग दिशान गोलंदाजी त्याच्या मार्फत जाताना व्हॉट अ लवली बॉलिंग. आणखी एक चांगला बॉल. आता जवळजवळ मॅच निसटली आहे असं बॉडी लँग्वेज मधून मात्र दिसायला लागलेत आतिश, कारण ते हलकेसे मात्र झुकत जो प्रेशर क्रिएट केला, प्रेशर मात्र बनवतं दणदणीत खातं खोललं होतं साईलने. असं वाटलं होतं मॅचला मजा येईल, पण कुठे ते सटीक कमबॅक करताना राखी नंतरच्या 5 मध्ये फक्त सिंगल. कमालाची बॉलिंग. टर्न केला, टर्न बाउन्स हलकासा झाला विकेटच्या पाठीमध्ये. अलगद मध्ये त्या बॉलला कलेक्शन करताना जेपी थोडासा निराश करतेत नेताना ही मॅच. 68चं लक्ष पेलवताना थोडा ओझ्याखाली दबला जातोय टीम दक्ष फायटर्स बेलापूर. सोडल्या बॉल, इथे दिशा पाहिली, त्याच्यानंतर मिडल लेग स्टे, कारण ऑफस्टमच्या अगोदरच पुढे आला होता आतिश. निकष काढला अंपायरने आणि त्या बॉलला मारतो त्याने अधिकृत ठरलं. पुन्हा जातोय संकेत आपल्या बॉलिंग मार्कवर. तिसरा ओव्हर बघितली, पण धावा फक्त लागल्या धावफलकर 12. ग्रॅची आर्क, ग्रॅची आर्क बायची इशारा मात्र केला गेला अंपायरने. बुंद्यात मारलं, उत्तर नव्हतं आतिशकडे. आता मॅच जवळजवळ 75% झुकली गेली जाते, खास करून गावदेवी अरोली टीमच्या बाजूने. 68चं लक्ष फक्त 13 लागते धाव फलकावर स्कोर वरती. आणखी एक डॉट बॉल. कमालाची बॉलिंग यार. एकतर्फा चाललेला मॅच, 3 ओव्हरचा खेळ होते समाप्ती आणि धावा लागतायत. स्कोर होते फक्त 13वर 3 गडी बाद. आता मॅच जवळजवळ जाते सटकली आहे, कारण 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी तब्बल 65 धावा, माफ करा 56 धावांची आवश्यकता. 55 बघा 13 लागल्याच्या टॉससाठी मी विनंती करतो अंडर 25 मच्छिंद्र स्मृती, जो आयोजक बरेचसे खेळाडू आहेत मच्छिंद्रचे. जासे 11 जासे अंडर 25 टॉससाठी या. 6 मध्ये 55 धावा, फक्त 13. 68चं लक्ष. दुर्वेश मनोरे, पहिला बॉल बाउन्सिंग झालाय. खांद्याचा अतिरिक्त वापर करताना त्याला दिशा ठरताना वाईट कॉल केला अंपायरने मैदानाच्या आतमधून. पहिला बॉल वाईट. 14 धावा. आता 54 हव्यात मॅच जिंकण्यासाठी. 6 बॉल. मॅच आतून जवळजवळ जाते. तर टॉस होते मच्छिंद्र स्मृती दारम्या अंडर 25 आणि अंडर 25 जासे 11 वरून परिसरातील हा टीम. आदरणीय गणेशजी नाईक 30 एक जबरदस्त प्लेयर, त्यांच्या शुभ असते टॉस. दुपारच्या सत्रातील अंडर 25 मच्छिंद्र स्मृती दाराबे वॉन द टॉस. यानंतर 25 वर्षाखालील ही मॅच आपल्या भेटीला. मॅच जवळजवळ हातून जाते, फक्त 14 लागल्यात. आणखीन 54 धावा. वाईट त्याच्यानंतर विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दक्ष फायटर्स बेलापूर. फायटर होते पण फाईट करताना मात्र कमनसिबी ती स्फूर्तीला पण तो जोश आला नाही, पण जोश दाखवला होता. दणदणी सुरुवात करणं साईलने षटकारानं सुरुवात केली होती. त्यानंतर राकेशचा तो स्पेल, विकेट काढली पण 5 मध्ये अवघी सिंगल. फक्त 6 धावा पहिल्या ओव्हर मध्ये आल्या. 17 धावांच्या सरसने असं वाईट येतो. आणखीन धावा 15 वर पोहोचते. दुर्वेश उजव्या हाताला जखम असताना मात्र बॉलिंग टाकताना कमालीची ही जिगरबाज खेळ. दुर्वेश चांगला बॉल, टप्पा पडला, हलकाचा स्विंग, लाईन मिस केली. नवीन बॅटर आले भूषण. 4 गडी बाद. धावा फक्त लागल्यात 15. आणखीन 53 धावांची आवश्यकता. शेवटचा विचार केला तर 4 चेंडूचा खेळ बाकी. भूषणच्या ओ माग बॅटला ब्रश करून जिथे स्लिप होते स्लिपच्या हातामध्ये झेल देऊन परतलाय.
तर निलेश स्लीपला आहे विकेट केवच्या हातात मात्र हा लेग स्लीप आहे. येस येस आणखीन विकेट. पाचवा फलंदाज अर्धसंघ तंबूत कम्प्लिटली घोर निराशा करते मॅच. वाईट आल्या आणखीन वाईटच्या ही धाम मात्र फुलवते बायचा इशारा. वाईट +1 अशा 2 धाबा अवंतरच्या मिळाल्यानंतर धावसंख्यामध्ये दक्ष फायटर बेलापूरच्या 17 आणखीन 51 धाबा. 51 अनदर रन रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. टप्पा उडाल्या पोचच्या बाहेर कटाक्ष टाकले होते डोले फिरवले होते अंपायर कडे. मस्त शब्द सांगितलं हा फेअर डिलिव्हरी. अनदर डॉट बॉल. दोन सलगचे डॉट. खूप निराश झाली असं वाटलं होतं थोडंसं फाईट करेल दक्ष फायटर्स. पुढे सरसावले त्याच्यानंतर चकला गेला लाईन मिस करताना विकेटच्या पाठीमागे एष्टिचित केलं जेपीने. आणखी विकेट मध्ये खात्याच दुर्वेश 3 विकेट घेताना कमालीचे मात्र वेदकता दाखवले दुर्वेश मनोहरने ओव्हर मध्ये. जाऊया आणि नन अपॉन अंदाज बॅक टू बॅक. येस नो डाऊट ज्याने खऱ्या अर्थाने धूम धडाक्यामध्ये बॅटिंग केली. 5 षटकार चढवतात 47 1 चौकार 1 तिरी 47 धावात सोपणारा नाबाद